मंडळी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिपनाथ, गहिनीनाथ, भरतरीनाथ, चरपटीनाथ, रियवनाथ आणि नागनाथ या 9 नाथांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेऊन सर्वसामान्यांचे कल्याण केले. भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा दाखवून त्यांचे रक्षणकर्ते बनले होते. पण त्याच धर्तीवर आजच्या युगातल्या या नवनाथांनी त्याच समाजाला रस्त्यावर आणून सोडण्याचं काम केलेलं आहे. हो मंडळी, मी बोलतोय नवनाथ अवताडे या माणसाबद्दल. कुणी काही अपेक्षा व्यक्त करू द्या, आम्ही इथं खंबीरपणे पाय रोवून उभं राहणार. नवनाथ अवताडे या ठिकाणी जे पाय रोवायची गोष्ट करत होते ना, ते जमिनीमध्ये पाय रोवायची म्हणत नव्हते. ते या ठिकाणी लोकांच्या गाडीमध्ये पाय रोवायचं म्हणत होते. आणि ते पाय लोकांच्या गाडीमध्ये रोवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. आणि इतके जोरात पाय रोवले की लोकांची फाटली आहे. कशी? अशी टर्कन. अशी टर्कन नाही की मित्रांनो, आम्ही या ठिकाणी जे पाय रोवतोय ना, हे जाण्यासाठी आम्ही आलेलो नाही. कुणी काही अपेक्षा व्यक्त करू द्या, आम्ही इथं खंबीरपणे पाय रोवून उभं राहणार आणि एक निश्चितपणे आदर्शवत अशा पद्धतीचं काम करून दाखवणार. भगवान कसम, क्या प्रोग्राम दिखा दिया तूने. जेणेकरून पुढचे 5-10 वर्ष 20 वर्षानंतर जर कुठला आदर्श घ्यायचा असेल, कोणाला नवीन काम सुरू करताना, तर आपल्या संस्थेपासून प्रेरणा घेईल आणि आदर्श घेईल. तुझी बडबड ऐकून हगवण आली मला. यांची प्रेरणा आणि यांचा आदर्श पाहून सध्या लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे, धन्यवाद धन्यवाद, बस आमची जिरली. 28 मार्च 2025 ला मी या ठिकाणी एक व्हिडिओ अपलोड केला होता. आतापर्यंत 30,000 लोकांनी हा व्हिडिओ बघितलाय. आणि हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर अवघ्या 3 मध्ये ही कंपनी बंद पडली. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर नवनाथ अवताडे काही गप्प बसणार नव्हते. त्यांच्या खालून सगळा धूर निघत होता. त्यांनी काय केलं, माझ्या व्हिडिओच्या विरोधामध्ये एक केस टाकली आणि माझा व्हिडिओ डिलीट करून टाका असं युट्यूबला सांगितलं. पण या मूर्ख माणसांना क्रिटिसिझम ऍक्ट म्हणजेच फेअर युसेज पॉलिसी काय असते हे जर आधी समजलं असतं तर एवढी केस करायची वेळ आली नसती. मग केस करून तर काही व्हिडिओ डिलीट झाला नाही. मग ह्यांनी यांची कुत्री सोडली आमच्यावर. आणि यांच्या कुत्र्यांनी काय केलं, मला अक्षरशः गलिच्छ आणि घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि मला अक्षरशः जीवे मारण्याची धमकी दिली की तू व्हिडिओ डिलीट करून टाक, नाही तर तुला घरात घुसून जीव घेऊ, तुझा मर्डर करू, तुझी सुपारी देऊ, एवढेपर्यंत पाटीलनी बोलणं केलं. म्हणजे या लोकांना हे सगळे धंदे करण्यासाठी वेळ आहे, पण समोर येऊन लोकांसमोर बोलायला वेळ नाहीये की लोकांचे पैसे कधी भेटतील हे बोलायला यांच्याकडे वेळ नाही अजिबात. मला पूर्णपणे यांनी घाबरवायचं आणि धमकवायचं काम केलं. जे लोक मला बोलत होते ना की तुझा नंबर दे, तुझा पत्ता दे, त्या लोकांना मी फक्त विचारतो, हे लोकांनी जर उद्या माझ्यावरती हमला केला तर तुम्ही मला वाचवा येणार आहेत का? यांच्या विरोधात जो कोणी बोलील त्याचं फक्त तोंड बंद करायचं आणि हा खंडणी मागायला आलाय असं लोकांना दाखवायचं फक्त. म्हणजे मला कुठली खंडणी मागायची गरज नाहीये. मी IT कंपनीमध्ये जॉब करतो, मला 10 लाखापेक्षा जास्त मोठं पॅकेज आहे. माझा व्हिडिओ बनवण्याचा खरा उद्देश हा होता की 5 वर्षापूर्वी पुण्यामध्ये संस्कार ग्रुप नावाची एक कंपनी आली होती, ज्या कंपनी फ्रॉड करून पळून गेली, ज्यामध्ये माझ्या आई वडिलांचे कष्टाने कमवलेले 5 लाख रुपये बुडाले होते. त्यामुळे इच्छा फक्त एवढीच होती की अशा प्रकारचा घोटाळा परत कुणासोबत होऊ नये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता. आणि जे लोक मला आधी बोलत होते ना की तू खंडणी मागायला आलाय, आता तेच लोक मला चांगले म्हणत आहेत. आणि अजूनही काही लोकांना असं वाटत असेल ना की मी खंडणी मागायला आलोय, तर बिनधास्त बोलत राहा, मला काही फरक पडणार नाही. मी लोकांची मदत करत राहणार आणि आज त्या सगळ्या लोकांच्या कानाखाली मारणार आहे मी. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या लोकांची मदत करायला आलेलो आहे की तुमचे पैसे तुम्हाला कसे भेटतात. आणि ज्या साठोकारी करणाऱ्या लोकांना माझ्या व्हिडिओचा त्रास होतो ना, तुम्ही व्हिडिओ पाहत नका जाऊ. तुम्हाला मी काही इन्व्हिटेशन दिलेलं नाही की मला व्हिडिओ येऊन तुम्ही पहा म्हणून. 2-3 दिवसांपूर्वी या नवनाथ अवताडेंनी त्यांचा एक युट्यूब चॅनल सुरू केलाय, ज्यामध्ये अर्ध्या 1 मिनिटाचे असे छोटे व्हिडिओ बनवून टाकले आहेत. त्या व्हिडिओमध्ये कुठला मुद्दा नाहीये, विषय नाहीये, कॉन्टेक्स्ट नाहीये, फक्त तुमचे पैसे माघारी देऊ एवढं सांगितलेलं ते. अहो नवनाथ अवताडे, तुम्ही गोरगरिबांकडून हजारो कोटी रुपये घेतले आहेत आणि तुमच्यामध्ये अजून पण समोर येऊन बोलायची हिंमत होत नाहीये. असे फालतू कृत्रिमरित्या तयार केलेले AI जनरेटेड व्हिडिओ बनवून तुम्ही लोकांना मूर्ख बनवतायत. अहो नवनाथ अवताडे, तुमच्याकडे मोबाईल नाहीये का? नसेल तर कोणाकोणतरी उसना मोबाईल घ्या आणि समोर कॅमेरा पकडून एखादा व्हिडिओ शूट करा 15-20 मिनिटाचा आणि लोकांना सांगा की लोकांना पैसे कधी भेटणार आहेत, तुमची कंपनी कशा प्रकारे काम करते, काय नक्की विषय चालू आहे. मंडळी, अजूनही विश्वास ठेवा, ते कधीच समोर येणार नाहीयेत, कारण हा स्कॅम आहे हे त्यांना पण माहिती आहे. आता बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये खाज होत असेल की बाबा तू का पुढे येत नाहीये. मंडळी, मला पुढे यायची काहीच गरज नाहीये, कारण तुमच्याकडून हजारो कोटी रुपये मी घेतलेले नाहीत, तुमच्या मालकाने घेतलेत आणि त्यांनीच बुडवलेत. त्यामुळे मला समोर यायची गरज नाहीये. ज्यांनी पैसे बुडवलेत तो समोर येईल.
आणि आता 2-3 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलंय की वेबसाईटचं मायग्रेशन चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. मंडळी तर कुठेही मायग्रेशन चालू नाहीये. हे फक्त तुम्हाला थांबवून तुमची वेळ मारायचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि त्याच्या आधी ह्यांनी मेसेज काय टाकला होता की तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे देऊ म्हणून. सर्वात अगोदर 10,000 20,000 असणारे, नंतर 1 लाख 2 लाख असणारे लोकांचे. बरोबर मंडळी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एवढा वेळ कधीच लागत नाहीये. कम्प्युटरवरती फक्त एक बटन दाबण्याची गरज असते आणि सगळ्या अकाउंटला पैसे फक्त 2 दिवसामध्ये जमा होतील. एवढं तंत्रज्ञान सध्याच्या घडीला अस्तित्वात आहे. लाडकी बहीण, PM किसान योजना या योजनांमध्ये महाराष्ट्रामधल्या लाखो लोकांचे पैसे फक्त एक बटन दाबून त्यांच्या अकाउंटला जमा होत आहेत. मग या लोकांना 6 महिने कशा करता पाहिजेत? मंडळी, 2 दिवसापूर्वीची ताजी घटना आहे पुण्यामध्ये VIPs ग्रुप ऑफ कंपनीचा मालक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून दुबईला पळून गेलाय. आणि ह्या लोकांना सुद्धा काय सांगितलं होतं हे समक्ष लोकांच्या तोंडातून तुम्ही ऐका. पुण्यात हजारो कोटींचा मार्केटिंग घोटाळा झालेला आहे. शेकडो नागरिकांना कोट्यावधीचा गंडा घालण्यात आलाय. गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा दुप्पट परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं. कोट्यावधींचा गंडा घालून आरोपीनं दुबईला पलायन केलेलं आहे. त्या VIPs ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये मी, माझ्या मित्रांनी, माझ्या पाहुणेरावळ्यांनी सगळ्यांनी मिळून असे पैसे इन्व्हेस्ट केले. 40 ते 50 लाखच्या आसपास पैसे इन्व्हेस्टमेंट करून केले. जशी EDची रेट झाली तसं त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली की तुम्हाला 2 महिन्यामध्ये पैसे देतो, तुम्हाला 6 महिन्यामध्ये पैसे देतो, तुम्हाला सगळे पैसे तुमचे परत करतो. आम्ही त्या विश्वासावरती थांबत त्यांनी आमची दिशाभूल केली. ऐकलं का मंडळी? या सगळ्या लोकांना तुम्हाला पैसे देऊ म्हणून 1 महिना थांबा, 2 महिना थांबा असं करून सांगितलं आणि शेवटी हा माणूस दुबईला पळून गेला. आणि ज्या लोकांनी इन्फायनाइट बिकॉन कंपनीमध्ये गुंतवणूक केली तुमच्यासोबत सुद्धा वेगळं काही होणार नाहीये, हेच होणार आहे. मंडळी, तुम्हाला सांगू का या लोकांना एवढा वेळ का लागत आहे? या लोकांनी तुमच्याकडून जी काही रक्कम घेतलेली आहे ती रक्कम बाहेरच्या देशामधल्या बेनामी खात्यांवरती ट्रान्सफर करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. त्या ठिकाणी हवाला, मनी लॉन्ड्रिंग आणि क्रिप्टोकरन्सी या माध्यमांचा वापर केला जात आहे. त्यामुळे तुमच्याकडून एवढा वेळ घेतला जात आहे. आणि अचानक जर का 300-400 कोटी रुपये देशाच्या बाहेर पाठवले तर सरकारच्या नजरेत या गोष्टी येऊन सरकार यांचे बँक अकाउंट फ्रीज करू शकते. मग ते हळूहळू पैसे देशाच्या बाहेर पाठवायचं काम या ठिकाणी चालू आहे. म्हणून तुमच्याकडून 6 महिने वेळ मागून घेतलेली आहे. मग आता काही लोक म्हणतील की 10,000 वाल्यांचे पैसे द्यायला सुरुवात केली आहे, कारण या 10,000 वाल्यांचे पैसे मुद्दाम त्या लोकांनी दिलेले आहेत. म्हणजे बाकीचे लोक आशा आणि अपेक्षा ठेवून बसले पाहिजेत. सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं की हे बघा तुमच्या सगळ्यांचे पैसे यामध्ये अडकलेले आहेत. त्यातल्या 2-3 लोकांना फक्त 10,000 रुपये भेटले की ते सगळ्या लोकांना ओरडू सांगणार की मला 10,000 भेटले, मला 10,000 भेटले. त्यामुळे ज्यांची मोठी रक्कम अडकली ना 5 लाख 10 लाख, त्यांच्या मनामध्ये आशा अपेक्षा तयार होणार की बाबा ह्याला भेटले मग मला पण भेटणार. मला एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या. या माणसाचे 10,000 अडकलेत आणि या माणसाचे 10 लाख अडकलेत. दोघांपैकी महत्वाचा कोण आहे? नक्कीच 10 लाखावाला. मग यांना खरोखर द्यायचे असते तर आधी मोठी रक्कम असणाऱ्या लोकांचे दिले असते आणि मग छोटी रक्कमवाल्यांचे. छोटी रक्कम असणाऱ्यांचे पैसे देऊन हे फक्त तुम्हाला शांत बसवायचं काम करत आहेत. आणि तुम्हाला आपण जे सांगत आहेत ना की नवीन आम्ही झेस्ट AMC सुरू केली आहे कंपनी, तिकडे गुंतवणूक करा. मंडळी, झेस्ट AMC तर सगळ्यात मोठा स्कॅम आहे. मी तर म्हणेन इन्फायनाइट बिकॉन जेवढा स्कॅम नव्हता त्यापेक्षा 10 पटीने मोठा हा स्कॅम आहे झेस्ट AMC. आणि झेस्ट AMC बद्दल मी जास्त काही ते बोलणार नाहीये, कारण त्याविषयी कम्प्लीट डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू शकतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. झेस्ट AMC या कंपनीवरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून टाकू शकतो आणि तुम्हाला समजून सांगेन की झेस्ट AMC कसा मोठा फ्रॉड आहे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. मुख्य मुद्दा हा आहे की तुमचे पैसे माघारी मिळवायचे कसे. यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे संघटित व्हा. तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील, तुमचे जे ओळखीचे लोक असतील ज्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे, ते सगळे लोक एकत्र या आणि या कंपनीचे मालक आणि ह्यांचे एजंट लोक यांना एका शब्दामध्ये सांगा की आमचे पैसे 2 दिवसाच्या आत अकाउंटला जमा झाले नाही तर आम्ही तुमच्या कंपनीच्या विरोधात FIR टाकत आहोत म्हणून. आणि हे काम कुठल्या एका माणसाने करू नका, कारण एका माणसाने केलं तर त्याचं तोंड दाबण्याचं हे काम करतील. 6-7 जणांचा ग्रुप बनवा आणि मग तुम्ही हे ऍक्शन घ्यायला सुरुवात करा. तुम्ही ऍक्शन घेतली की बरोबर बाकीचे पण लोक तुम्हाला सामील होतील आणि ते पण ऍक्शन घ्यायला सुरुवात करतील. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचे की या गोष्टी सरकारच्या नजरेत आणून द्या, कारण सरकारला याबद्दल अजून जास्त काही माहिती नाहीये. ज्या वेळेस एवढे सगळ्या असंख्य लोकांच्या FIR सरकारपर्यंत पोहोचतील त्यावेळेस सरकार यांचे बँक अकाउंट त्वरित फ्रीज करून टाकतील आणि ही रक्कम देशाच्या बाहेर जाणार नाहीये. आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचे पैसे 100% भेटणार, ही गॅरंटी आहे. त्यामुळे ही सगळी रक्कम देशाच्या बाहेर पाठवायच्या आत यांचे बँक अकाउंट फ्रीज झाली पाहिजेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती फक्त FIR टाकल्याशिवाय होणार नाही. त्यामुळे तुम्ही लोक संघटित व्हा आणि यांच्या विरोधात FIR टाकायला सुरुवात करा, कारण ही तुमच्याकडे सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे. कारण हे लोक अजूनही देश सोडून गेलेले नाहीत. जर हे लोक देश सोडून गेले तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि यांच्या विरोधात तक्रार नोंदवा, कारण हे लोक एकदा का देश सोडून पळून गेले तुम्हाला काहीच करता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांच्या एजंट लोकांना तुम्ही धारीवर धरा, कारण या सगळ्या एजंट लोकांनी तुमचं कमिशन खाऊनच 50 आणि 60 लाख रुपयांच्या मोठमोठ्या 4 चाकी गाड्या घेतल्या आहेत, मोठमोठे बंगले बांधलेत.
शहरामध्ये फ्लॅट घेतल्यात, जमिनी घेतल्यात, ह्या सगळ्यात तुमच्या पैशावरती घेतल्यात. त्यामुळे यांच्या एजंट लोकांना सुद्धा सुट्टी देऊ नका. एवढा एक मात्र उपाय तुमच्याकडे शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे हे लोक देश सोडून जायच्या आत यांच्यावर तुम्ही आत्ताच्या आत्ता ऍक्शन घ्या. मला ही गोष्ट माहिती आहे की बऱ्याच लोकांनी व्याज काढून यामध्ये पैसे टाकलेत. म्हाताऱ्या वयस्कर लोकांची आयुष्यभराची कमाई यामध्ये गुंतवली येतं. माझ्या बऱ्याच आया बहिणींनी स्वतःच्या गळ्यामधले दागदागिने मोडून यामध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे आता ही वेळ संघटित होऊन आवाज उठवण्याची आहे. जे लोक बोलतील त्यांना त्यांचे पैसे भेटतील, नाहीतर हे लोक तुम्हाला चंदन लावल्याशिवाय राहणार नाहीत. लंडन आणि दुबईसारख्या देशांना यांचे फुकटचे पैसे भेटतात. त्यामुळे ते देश नेहमी अशा प्रकारच्या चोरांचं स्वागत करतात. मंडळी, फक्त ही जेस्ट एएमसी नाही तर यासारख्या बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या सध्या मार्केटमध्ये फ्रॉड करत आहेत. हे ओळखायची सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे महिन्याला जी कंपनी 10-12% जास्त रिटर्न देत असेल किंवा 4-5% जरी रिटर्न देत असेल तरी ती कंपनी फ्रॉड असते, हे या ठिकाणी समजून जायचं. हडपसरमध्ये सुद्धा नवीन कंपन्या काय सुरू झाल्या आहेत. मंडळी, ह्या सगळ्या कंपन्या एकच आहेत, ह्यांचं काही वेगळं नाहीये. सोपं उदाहरण द्यायचं झालं तर हा मुकेश खन्ना आहे. याला फॅन्सी कपडे घातले की हा शक्तिमान बनतो, साधी कपडे घातले की हा गंगाधर बनतो, आणि अजून फॅन्सी कपडे घातले की हा आर्यमान बनतो. पण आहे तर शेवटी हा मुकेश खन्नाच. त्याच प्रकारे या कंपन्या तुमच्यासोबत काहीतरी वेगवेगळे कारण देऊन तुमच्याकडून पैसे कार्याचं काम करतील. कोणी सांगा आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करतो, कोणी सांगा आम्ही तुम्हाला हे करतो ते करतो, फलाना ढिमका. काही नाही म्हणजे हे सगळे एकाच माळाची मनी येतं. त्यामुळे यांच्यापासून होईन तेवढं लांब राहा आणि तुमची कष्टाने कमवलेली रक्कम चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करत जा. एवढं काय तुम्हाला ते सांगतो. यांच्या विरोधात ऍक्शन घ्या. तुम्ही FIR नोंदवा. सरकार यांचे बँक अकाउंट फ्रीज करून टाकेल. तुम्हाला तुमचे पैसे 100% भेटतील, कारण तुमच्याकडे वेळ फार कमी शिल्लक राहिलेला आहे. मी माझा रस्ता दाखवायचं काम तुम्हाला केलेलं आहे. बाकी काय करायचं ही तुमची मर्जी. जय हिंद, जय महाराष्ट्र.